डिबेंचर रक्कम परत करावी या मागणीसाठी गोकुळच्या कार्यालयावर काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. पोलीस आणि आंदोलकांमध्ये हाणामारी झाली. मोर्चात आणलेली जनावरे आतमध्ये सोडणार नाहीत अशी भूमिका पोलिसांनी घेतली, तर जनावरे आतमध्ये घेऊन जाण्यासाठी आंदोलक देखील आक्रमक झाले. अखेर संतप्त आंदोलकांनी गेट तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दूध उत्पादकांनी जनावरे आणल्याने पोलिसांनी ही जनावरे हटवण्याची सूचना आंदोलकांना केल्या. मात्र आंदोलक जे होते ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने पोलिसांनी दबावाचा वापर करत जनावरे मोर्चातून बाहेर काढली. यावेळी आंदोलक आणि पोलिसांच्या झटापट झाली. आंदोलकांनी गोकुळच्या कार्यालयात घुसण्याचा देखील प्रयत्न केला. दरम्यान दिवाळीच्या तोंडावर ही रक्कम कपात केली आहे. संस्था चालकांसोबत त्याचा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना देखील बसणार आहे. त्यामुळे या मोर्चात दूध उत्पादकासह संस्था चालकांचे फलक लक्षवेधी ठरले. नेत्यांची दिवाळी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचं दिवाळ. आम्हाला पैसे परत करा, हे पैसे कुणाच्या घशात, असे फलक घेऊन हजारो आंदोलक या मोर्चात उतरले होते. डिबेंचरची रक्कम कपात केल्यानंतर संस्था चालकांनी दूध उत्पादकांमध्ये गोकुळ प्रशासनाविरोधात संतापाची लाट आहे. दरवर्षी 15% रक्कम कपात होत असताना यंदा 40% रक्कम कपात केली आहे. त्याचा थेट परिणाम संस्था चालकांच्या तिजोरीवर पडणार आहे. गोकुळ संघामध्ये ज्या संचालकांच्या संस्था आहेत त्या संस्थेमधून कपातीचा टक्केवारी दर कमी असल्याचा आरोप मोर्चातील काही संस्था चालकांनी केला आहे. विरोधी गटात असणाऱ्या संस्था चालकांची रक्कम ही 40%पेक्षा अधिक रक्कम कपात केली असल्याचे म्हणणे आहे. ज्या संस्थेचे दूध संकलन अधिक आहे त्या संस्थेची कपात केलेली रक्कम अधिक आहे. रकमेची संख्या ही 4 ते 5 लाखांच्या घरात असल्याने अनेक संस्था चालकांनी या निर्णयाविरोधात बंड पुकारले आहे. मंथन न्यूज कोल्हापूर. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.